भाऊसाहेब, भाऊसाहेब, या कर्जापायी पार बुडलो. त्याच्या लोकांनी आम्हाला घराबाहेर काढलं. आम्ही रस्त्यावर आलो. तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाही. लाज वाटते मला स्वतःची. डोळ्यावर एकदम अंधार आला. त्या अंधारात तुम्ही दिसलात भाऊसाहेब, म्हणून मी तुमच्याकडे आलोय. भाऊसाहेब, दादा, अरे काय अवस्था झाली तुझी. मला तर अजिबात बघवना बघ. मी पडली अशी आश्रित आणि त्यात तुझंही असं होऊन बसलंय. माझ्याकडे जर पैसा असता का नाही, मी समदा पैसा तुला देऊन टाकला असता बघ. पर तुझ्या ही येळ येऊन दिली नसती. आता काय करणार आहेस तू? त्यात ही तरणी पोर किस्ती चुकल्या, काळी पडल्या बघ ती. अरे हिला घेऊन कुठं फिरणार आहेस तू? मला तर लय काळजी वाटते बघ. दादा, अरे असली वेळ दुश्मनावर बी येऊ नये. आणि तू तर भाऊ आहेस माझा. आपल्याला ह्याला मदत केलीच पाहिजे. आपण नाही करणार तर कोण करणार? नाही रंजे, माझ्यावर वाईट येळ आली आहे. माझ्याकडे नाहीये पैसा. भाऊसाहेबांना मनापासून मदत करायची असली तर करू दे, पण तू त्यांच्यावर जबरदस्ती करू नकोस. मला नाही आवडणार ते. अरे दादा, ती जबरदस्ती कुठं करत्या, कर्तव्यच पार पाडत्या. आणि भाऊसाहेब बी तुला अंतर देणार नाही ती. अरे त्यांचं मन लय मोठं आहे बघ. तुम्ही नाही म्हणला तरी मला काही वाईट वाटणार नाही. इकडं तिकडं मागून मिळेल ती जागेमध्ये राहून काढीन मी दिवस आपला. मला माझ्या पोरीची आणि बायकोची काळजी वाटते. बाकी काही नाही. जगात एवढी माणसं जगतात की, कसं मी बी जगीन आपलं इकडे तिकडे कुठे. अहो बोला ना काहीतरी. माझ्या भावाला असं वाऱ्यावर सोडणार आहे का? बाहेरच्यांना एवढी मदत करता, मग माझ्या भावाला केली तर काय बिघडतंय? मी मदत करणार नाही असं म्हणालोय का? आम्ही विचार करतोय कशा प्रकारे मदत करता येईल यांना. प्रदीपराव, जोपर्यंत तुम्हाला अडचण आहे तोपर्यंत तुमच्या राहण्याची व्यवस्था आम्ही करतो. काळजी करू नका. लय उपकार झाले भाऊसाहेब, आमच्यावर लय उपकार झाले. ही उपकार आयुष्यात विसरणार नाही मी. बघा, आयुष्यात विसरणार नाही उपकार तुमचे. बसा बसा. नातं नसलेले लोक आमच्याकडे येतात, आम्ही त्यांना मदत करतो. तुम्ही आमच्या नात्यातले आहात, ते बायकोच्या. या अडचणीत आम्ही तुम्हाला मदत करणार नाही असं कसं शक्य होईल? तू मी पण जो तोच विचार विचार- करते जो मी विचार करतोय. मला कळना झालंय की अचानक एवढी वाईट वेळ कसं काय आली बरं त्यांच्यावर. एवढं सगळं कर्ज कशासाठी घेतलं असेल मामानं? म्हणजे तू मामांच्या परिस्थितीचा विचार करत होतास वे? हो. तू कशाबद्दल विचार करत होतीस? हा? नाही नाही, काय नाही. कृष्णा, कळतंय मला. अंतरा घरात आली म्हणून अस्वस्थ झालीस ना तू? नाही नाही, मी कशाला अस्वस्थ हो? मी काय आज ओळखत नाही तुला. उगाच खोटं बोलू नकोस. अरे खरंच, तुला जो प्रश्न पडलाय ना तोच मला बी पडलाय. मामा माग आले होते तेव्हा त्यांची परिस्थिती बरी होती ना? अगं नुसती बरी नाही, लय चांगली होती. एक विचारू का? नको. अगं तुला परवानगीची काय गरज आहे कृष्णा? विचार की. ते तू आणि अंतरा तुमचं लग्न ठरलं होतं ना? मग अंतरा तुझ्या म्हणजे तू अंतराच्या काय नाही कृष्णा, नाही.
तुझ्या जी मनात आहे तू जसा विचार करतेस ना तसं काय बी झालं नव्हतं आमचं काय एकमेकांवर प्रेम नव्हतं, मैत्री होती फक्त. आणि तुला खरं सांगू का, मला बी शिकलेली बायको मिळू शकते तेच तुला दाखवण्यासाठी मी तिच्याशी लग्न करत होतो. आता ह्याचं तुला वाईट वाटेल किंवा हसू पण येईल, पण हीच खरं आहे. बरं झालं आमचं लग्न नाही झालं, तू माझ्या आयुष्यात आलीस. तुझ्या इतकं माझं आयुष्य दुसरं कुणीच सुंदर करू शकलं नसतं कृष्णा. काय आहे यार हे? जाऊ दे. किती छोटं घर आहे हे. तुला माहिती ती ब्रश करायची जागा इतकी घाण होती. मला तर उलटी सारखं होत होतं. काल रात्री मच्छर पण एवढे चावलेत ना, मी नाही राहू शकत हा मॉम इथे. अहो काय म्हणाला गुलीमनच? तिच्या डोक्यात काय चाललेलं असतं तिला माहिती आहे की नाही कुणास ठाऊक. हे बघा, काल जे आपण नाटक केलं ना तेवढंच तिनं मला सांगितलं होतं. आता पुढं काय करायचं काय सांगितलेलं नाही आम्हाला. झालं का तुमचं आवरून? का ग? कुठं जायचंय वे? तुला तुझ्या हक्काचं घर पाहिजे ना, श्रीमंत व्हायचंय ना. नाही नाही, आम्हाला श्रीमंत व्हायचंय. आता नुसतं श्रीमंतच नाही, करोडपती व्हायचंय मला. होय ना, मग जसं मी सांगते तसं करा. पण मागच्या वेळेगत करू नकोस म्हणजे झालं. यावेळी तरी तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ दे. तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल ना तर जाते मी इथनं. हे गुले गुले, अगं थांब की, तिच्याकडे काय लक्ष देतीयस? हे बघ, आमचा तर विश्वास आहे ना तुझ्यावर. आता त्या गुरुजींचं भाकीत खोटं ठरलं त्याला मी काय करायचं? तुम्हाला जर एवढंच वाटत असेल ना तर जाऊन त्या गुरुजीसनी विचारायचं ना. अगं आता मागचं कशाला उगाळ्यात बसलीयस? आता पुढं काय करायचं तेवढं बोल. जाऊन भाऊसाहेबांनी गाठायचं आणि त्यासनी जाब विचारायचा. अंतरा, ही समज तुला करायचे. काय जाब? अगं गुले, तुला काय येडबीड लागले का काय? अगं त्यांनी इथं राहायला जागा दिली ती बघ, नाही तर हितनं बी हाकलून देते आम्हाला. दादा, तुझ्या ह्या गुणामुळेच तू का नाही दरिद्री राहिलायस बघ. अरे मी काय सांगते काय नाही ती तर ऐकून घे की जरा. अगं कृष्णा, चिरलं. काय लक्ष देऊन काम करत जा ग. बरं वाटतंय तुला आता? कृष्णा, हा, चल आपण दोघी मिळून काम करूया. हा मी तुला मदत करते. सांग मी काय करू? अगं अंतरा, नाही नाही नको. तू पाहुणी आहेस आणि पाहुण्यांना असं काम लावणं लय चुकीचं असतंय. तू आराम कर ना, मी करते सगळं. ते काय नाही. अगं तुला लागलंय ना, मग आपण दोघी मिळून काम केलं तर काम पटकन होईल. सांग ना मी काय करू? अगं सांगितलं ना आराम कर. मला या सगळ्याची सवय आहे. तू ये इकडं, बस इथं. चहा देऊ का तुला? नो, आली मोठी सवयीची. उगीच मालकीण बनू नकोस. हे सगळं माझं असतं. माझ्यामुळे ही सगळी भीक मिळाली आहे तुला. ते काय नाही, मी तुला मदत करणार आहे. चल. अगं अंतरा, बाजूला बाजूला, नाही बाजूला. अगं अगं असं नाही करत ते. मी दाखवू का तुला? हा ठीक, आपण दोघी मिळून करूयात. हा चालेल. हे बघ, हे अशी घ्यायचं आणि हे असं. हा कृष्णा, चहा झाला का ग? राया, कसा आहेस? ठीक आहे, कसा चाललाय संसार? चाललाय आनंदात. हे काय, हे असं का शर्ट घातलंयस तू? तुला लहानपणी अस्वच्छता जरा सुद्धा आवडायची नाही. थँक्यू.
वेलकम. चहा. कृष्णा, तू अशा अचानक वर का निघून आल्यास बरं? आपण कुठं बाहेर चाललोय का? बॅग भरायची आहे का? ही घे तुझे कपडे आणि त्या अंतराला देऊन ये आणि तिला म्हणा व्यवस्थित बघ कुठं डाग आहे कुठं नाही ती, आणि तो डाग काढून बी दे. आणि राया, थँक्यू म्हणायला विसरू नकोस बर का. कृष्णा, अगं ती मला लहानपणापासून ओळखते आणि तिला चांगलंच माहितीये की मला शर्ट वरती डाग अजिबात आवडत नाहीत, म्हणून म्हणली ती तसं. हो, ती तुला लहानपणापासून ओळखते. बरोबर आहे. मी तर तुला लग्नानंतर पहिल्यांदाच ओळखायला लागली ना. मी कुठं तुला लहानपणापासून ओळखते तेव्हा. मी बी अडीच आहे. अगं तू बी मला लहानपणापासूनच ओळखतेस, पण तरी बी तुमच्या दोघीत फरक आहे. ती मला माझ्या कपड्यांवरनं, माझ्या राहणीमानावरनं ओळखते. तू माझं मन ओळखतीस, माझा स्वभाव ओळखतीस. माझ्या मनात काय चाललंय हे लगेच तुला कळतं. तुला माझ्या भावना बोलून दाखवायची गरज लागत नाही. माझ्या डोळ्यातनं ते तुला लगेच कळतं. कृष्णा, अगं तुला माझे श्वास कळतात, माझ्या हृदयाच्या ठोक्यांचे आवाज ऐकू येतात. तुला मला जपणं कळतं, माझं होणं कळतं. तुला मी माझ्या चांगल्या वाईट सवयीसह हवा असतो. कृष्णा, तू मला सुधारायचा प्रयत्न करतेस, बदलायचा नाही. हा म्हणजे अंतराला फक्त एवढंच माहित आहे की मी वागतो कसा. तुला माझं जगणं कळतं कृष्णा. खर तर अंतराची तुझी तुलना होऊच शकत नाही. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ती केमिकलची हळद आहे आणि तू एकदम प्युअर, शुद्ध, ओरिजिनल हळद आहेस. आणि तुला चांगलंच माहित आहे की मला कुठली हळद आवडते. चला, पोरगी हसली म्हणजे फसली. आता एका बशीतनं चहा प्यायला काही बी हरकत नाही. तुला जिकडे तिकडे हळदच दिसते ना. नाही, हळदीच्या रंगाची मन बाजिंद करणारी कृष्णा दिसते. दादा, खोलीत काही अडचण नाही ना? अगं अडचण असली तरी काय झालं, नशिबाने एवढे छप्पर मिळाले ते खूप झालं की. काय करायचंय ते ध्यानात आहे ना. मला नकोय नाश्ता. अगं काय झालं, नाश्त्याला का नग म्हणतेस? कारण मला नाही खावं असं वाटत आहे. मला भाऊसाहेबांचा प्रचंड राग येतोय. मला त्यांच्या समोर इथे थांबावंसही वाटत नाहीये. आमचा राग का? काय झालं? ते तुम्ही स्वतःलाच विचारा. अंतरा, अगं शांत हो. तुझं दुःख कळतंय मला. आपण भाऊसाहेबांच्या घरात राहतोय. अगं स्वतःला आवर घाल, शांत हो. बघू, मी शांत बसून जे सत्य आहे ते बदलणार नाहीये ना. आमचा एवढा राग नेमका तुला कशाबद्दल आलाय आम्हाला कळेल का? तुम्ही अख्ख्या जगाला न्याय मिळवून देता. ज्याच्यावर अन्याय झाला त्याची बाजू घेता, त्याच्या बाजूने लढता. माझ्याबरोबर तुम्ही खूप चुकीचं वागला.
माझ्यावर तुम्ही अन्याय केलात भाऊसाहेब. अंतरा तू कुणावर आरोप करतेस तुला कळतंय का? हे तुम्ही शांत व्हा. तुम्ही तिच्याकडे नका लक्ष देऊ. अंतरा, अगं हा संपलेला विषय परत कशाला उकरून काढतीस तू? कारण मला आता सगळ्याचा त्रास होतोय. तू नक्की कशाबद्दल बोलतेस ना तेच कळना झालंय मला. राया, मी आपल्या लग्नाबद्दल बोलते. लग्नाच्या दिवशी माझा ऍक्सिडेंट झाला, पण मी कुठे आहे हे शोधायचं सोडून तुम्हाला तुमच्या इज्जतीची पडली होती. माझा काहीही विचार न करता तुम्ही रायाचं आणि कृष्णाचं लग्न लावून टाकलं. माझा कोण विचार करणार? त्या दिवशी थोडं थांबला असतात, जरा चौकशी केली असते, तर आज मी या घरची सून असते. अंतरा, तुला मी सांगितलं होतं ना की हा विषय केव्हाच संपलाय. तो इथं काढायचा नाही म्हणून. आपण भाऊसाहेबांच्या आश्रयाला आहोत हे लक्षात ठेव. आणि त्यांनी माझ्या आयुष्याची वाट लावली हे तुम्ही सगळ्यांनी विसरू नका. माझं ठरलेलं होणारं लग्न मोडले. मी बघितलेली लग्नाची सगळी स्वप्न तुटली आहेत. त्याचं काय? तू असं ऐकणार नाही. दादा दादा, ए अरे दादा, दादा 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 थांब दादा. दादा ऐक की दादा. ए अरे दादा ऐक तरी. ऐका, अरे असं काय करतोयस? दादा थांब की. कशी केली मी ऍक्टिंग? आत्ता खरी ऍक्टिंग करायची तुला. आता खोकल्याचं औषध कशाला? ईश हाय आणि प्याचं हाय ती तुला. ईश, अगं जीव बिव घेतेस का काय माझा? भाऊसाहेबांनी जर आपल्या जाळ्यात अडकवायचं असेल का नाही तर ही समज करणं लय गरजेचं आहे. अगं पण विष पिल्यानंतर मला काही झालं तर? अरे दाद्या, खरोखरच नाही प्याचं. नुसतं मी पिन बर का, मी पितोय बर का अशी धमकी द्यायची. ठीक आहे, चल आता जाऊ तुझी ऍक्टिंग. पण एवढं सगळं करून भाऊसाहेबांनी नाही मानलं तर? मग पिऊन टाकायचं आणि जायचं मरून. दाद्या, बेस्ट ऑफ लक. होऊन जाऊन दे. भुले, हात सोड माझा. नको अजिबात धरू. नाही नाही, मी विष पिणार म्हणजे पिणार. सोड माझा हात. नाही चालणार मला हे. तू हात सोड म्हणजे सोड. मी सांगितलं ना. भुले, सोड मला. हे सोड मला. नको धरू ना मला. मामा विष. अहो मामा काय करताय? नाही, मला पिऊन देत विष. माझ्या सांगण्यात काही अर्थ नाहीये आता. तू नको म्हणून सोड ना मला. मला विष प्यायलाच पाहिजे. काय येडपणा करतोयस तू? नका असं करूस. भाऊसाहेब, भाऊसाहेब बघा की अहो ह्यो कसला येडपणा करायला निघालाय. आयुष्य संपवाय निघालाय. दादा, रंजे, एक पाऊल सुद्धा तू पुढे येऊ नकोस. मी माझ्या पोरीचं भलं करू शकत नाही. माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? पिऊ दे विष मला. काय वेडेपणा आहे हा? आणा ती बाटली इकडे. जरा जरा तुम्ही तरी पाहा. नाहीतरी तुम्हाला मुलगी नसल्यामुळं मुलीचं लग्न मोडलं तर काय दुःख असतं तुम्हाला काय माहितीये? मला कळत ना. मीच विष पितो माझ्या हातानं म्हणजे कळेल तुम्हाला. त्या माझ्या अंतराचं लग्न मोडल्यापासून एक दिवस ती हसत खेळत राहिलेली नाहीये. तिचं असं उदास चेहरा नाही बघवत हो मला. कशाला मग मी जगू? नाही, मी मरणार. हे विषच पिऊन मरतो बघा. त्याशिवाय काही घर नाहीये. हे बघ, हे विष आहे विष. नाही, थांबा. हे सगळं माझ्यामुळे झालं ना. मीच पिते हे विष. थांबरे. का थांबवलं मला? भाऊसाहेब मला मरू द्या. तसं मी जगून काय करू आता? शांत हो पुरे. आज तू हे विष प्याली असतीस ना तर आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. आम्ही तुझ्यावर अन्याय केला असं तुझं मत आहे ना. मग तुझ्या बाबतीत न्याय सुद्धा आम्हीच कर. आम्ही तुझं लग्न लावून देणार. तुझ्यासाठी चांगलं स्थळ बघणार आणि थाटामाटात तुझं लग्न लावून देणार. हा तुला या भाऊसाहेब विधातेचा शब्द आहे.